नमस्कार मंडळी. तारिणी या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेतील तारिणी व केदार जितके प्रेक्षकांचे लाडके आहेत, तितकीच मालिकेतील इतर पात्रेही आहेत. नुकतेच मालिकेत नवीन एंट्री झाली आहे. गेल्या काही दिवसापासून तारिणीच्या टीममध्ये एक नवीन ऑफिसर येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे नवीन ऑफिसर कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. नुकतेच समोर आलेल्या प्रोमोमध्ये नवीन ऑफिसर म्हणजे हरप्रीत चड्डा ही भूमिका कोण साकारणार हे समोर आलं. ही भूमिका अभिनेत्री पायल जाधवने साकारली आहे. हरप्रीत उर्फ रेवा ही केदारची चांगली मैत्रीण असल्याचं समोर आलं. आता या सगळ्यात मालिकेत आणखीन एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. मालिकेत पद्मिनी काकूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिद्धिरूपा करमरकरची मालिकेतून एक्झिट झाली आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून अभिनेत्रीने पद्मिनी ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. मुलगा युवराजप्रती असलेले तिचे प्रेम, खांडेकर कुटुंबात त्याला प्रेमाने वागवले जावे, त्याच्यावर अन्याय होऊ नये किंवा त्याला मिळत असलेल्या प्रेमात इतर कोणी येऊ नये असे पद्मिनीला वाटत होते. या सगळ्यात अनेकदा ती इतरांवर अन्याय करताना, कारस्थान करताना, इतरांशी भांडताना दिसली. आता सिद्धिरूपा करमरकरची एक्झिट झाल्यानंतर पद्मिनी खांडेकरची भूमिका एक लोकप्रिय अभिनेत्री साकारणार आहे. अभिनेत्री शीतल शिरस्कर पद्मिनी काकूंच्या भूमिकेत दिसणार आहे. शीतल शिरस्कर यांनी सोशल मीडियावर पद्मिनी खांडेकरचा लूक असलेला फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, तारिणी या झी मराठीवरील मालिकेतून मी पुन्हा एकदा नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. आशावाद, आनंद, अपेक्षा आणि कुतूहल यांची शिदोरी घेऊन निघाले आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केले आहेत. अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तर अनेकांनी झी मराठी वाहिनीवर त्यांचे स्वागत केले आहे. तर अनेकांनी अभिनेत्रीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. शीतल यांनी याआधी झी मराठी वाहिनीवर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. दरम्यान आता तारिणी मालिकेत नेमकं काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.